श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 26 मार्च रोजी आलेली आहे रामनवमी. आता रामनवमी हा दिवस आपण श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो. रामनवमी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने आणि खूपच आनंदाने साजरी केली जाते. असे म्हणतात की भगवान विष्णूंचा 7वा अवतार म्हणजेच राम अवतार. या पृथ्वीतलावरील लंकेमध्ये असलेला रावण प्रत्येक साधूजनावर व लोकांवर अत्याचार करत होता. तसेच देवी देवतांवर देखील त्याने आक्रमण करून त्यांना देखील आपले बंदी बनवले होते व त्या रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामचंद्रांचा अवतार पृथ्वीतलावर घेण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांचा 7वा अवतार म्हणून राम या अवतारामध्ये जन्म घेतला. दशरथ राजाच्या पोटी आणि कौशल्या मातेच्या पोटी श्रीरामचंद्रांचा जन्म झाला. रामचंद्र भगवान विष्णूंचा अवतार होते. तसेच श्रीरामचंद्रांनी सर्वच लोकांना मर्यादा तसेच आपल्या शब्दावर अटळ राहण्याची शिकवणही दिली. तर अशा भगवान विष्णूंच्या 7व्या अवताराचा हा जन्म उत्सव आपण रामनवमी म्हणून साजरा करत असतो. तर ही रामनवमी आपल्याला कशाप्रकारे घरच्या घरी साजरी करता येईल किंवा हा दिवस कशाप्रकारे खास बनवता येईल याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर नवमी तिथीला चैत्र महिन्यामधील शुक्ल पक्षामध्ये श्रीरामचंद्राचा जन्म अयोध्येमध्ये कौशल्या मातेच्या पोटी झाला. तसेच दशरथ राजा हे रामांचे पिता होते. रामासोबतच भगवान लक्ष्मण, त्यानंतर भरत, शत्रुघ्न यांचा देखील जन्म अयोध्येमध्ये झाला होता. परंतु श्रीरामचंद्र हे सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठे व ज्येष्ठ भाऊ होते. रामचंद्रांनी आपल्याला नेहमीच धर्म प्रस्थापनेची तसेच आपल्या मार्गावर अटळ राहण्याची तसेच खरे बोलण्याची, कोणाचेही मन न दुखवण्याचे व सर्वांसोबत प्रेमाने वागण्याची शिकवणही दिली आहे. तसेच रामाने आपला जन्म घेऊन पूर्ण लंकेमध्ये असलेल्या लोकांना रावणाच्या वनवासामधून किंवा रावणाच्या त्रासातून मुक्त केले. तसेच रामचंद्र हे भरतवंशातील राज्य होते. त्याच भरतवंशातून आपल्या राज्याला म्हणजेच आपल्या देशाला नाव पडले भारत असे. तर आता रामनवमी कशी साजरी करायची, या दिवशी कोणत्या चुका करायच्या, कोणत्या चुका करायच्या नाहीत, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर स्नान करून आपल्या घरामध्ये गोमूत्राने घर स्वच्छ करायचे आहे किंवा गंगाजल पाण्यामध्ये टाकून त्याने फरशी पुसून घ्यायची आहे. घराचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे. आंघोळीच्या पाण्यात देखील गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे. देवांना आंघोळ घालून घ्यायची आहे. देवपूजा करून घ्यायची आहे. तसेच तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूची किंवा रामाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर त्या मूर्तीची स्वच्छता करून स्वच्छ कपड्याने पुसून काढून ती मूर्ती पुन्हा जागेवर स्थापन करायची आहे. नंतर आपल्याला भगवान विष्णूंना व भगवान रामाला दोन्हीपैकी कोणतीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा रामाची मूर्ती त्याला जलाभिषेक दुधाभिषेक घातल्याच्या नंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि पिवळी फुले अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या फळाचा नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी प्रामुख्याने पुरी भाजी शिरा आणि काळे चणे हे नैवेद्य म्हणून भगवान रामांना दाखवले जातात. तसेच या दिवशी तुम्ही भगवान रामाला पंचामृताचा, श्रीखंडाचा, खीरपुरीचा नैवेद्य देखील दाखवू शकता. तर हे काही नैवेद्य आहेत जे की श्रीरामचंद्रांना खूप प्रिय आहेत. तसेच या दिवशी तुम्ही आपल्या घरामधील परिसर स्वच्छ करून घराच्या बाहेर छान सुंदर अशी रांगोळी काढून उंबरठा पूजन करून त्यानंतर घराच्या दरवाजावर मांगल्याचे शुभचिन्ह असलेले स्वस्तिक काढून त्यानंतर झेंडूच्या फुलांनी आपल्या देवघराचा परिसर सजवू शकता. त्यानंतर घराला तोरण देखील लावू शकता, जेणेकरून की तुम्ही हा आनंद उत्सव साजरा करत आहात अशी भावना किंवा तुमच्या मनामध्ये असलेली श्रीरामचंद्रांविषयीचे प्रेम, आनंद, उत्सुकताही दिसून येईल. अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी
राम जन्म उत्सव हा साजरा करू शकता. तसेच बरेचसे जण या दिवशी उपवास देखील करतात. पूर्ण दिवस उपवास करून रात्री हा उपवास सोडतात. किंवा मग उपवास करणे शक्य नसेल तर मी किमान या दिवशी काही पथ्य हे पाळायलाच हवेत. या दिवशी घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचे घरामध्ये भांडण तंटा होणार नाही. आपल्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही. या सर्व गोष्टींची काळजीही तुम्हाला घ्यायची आहे. तसेच या दिवशी तुम्हाला एक सेवा देखील करायची आहे. या सेवेचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळते. म्हणजेच रामनवमीचे जे काही पुण्यफळ आहे ते तुमच्या खात्यामध्ये येते. तर ही सेवा कोणती आहे तीही मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला या दिवशी रामरक्षाचे पठण करायचे आहे. रामरक्षा पठण करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटे लागतात. तर रामरक्षा तुम्ही पठण करू शकता किंवा मग घरामध्ये तुम्ही मोबाईलवर, यूट्यूबवर लावून ते ऐकू शकता. किमान तुम्हाला जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून ते ऐकावे. इतके जरी केले तरी रामाची कृपाही तुमच्यावर होईल. रामनवमीचे पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तर रामनवमीच्या दिवशी रामाचा हा जन्म उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा. तसेच श्रीरामचंद्रांना त्यांचा आवडीचा नैवेद्य खीर, पुरी, भाजी, श्रीखंड किंवा मग पिवळे फळ नक्कीच अर्पण करा. तसेच रामरक्षा स्तोत्र म्हणणे खूपच आवश्यक आहे. तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र न विसरता म्हणा. तसेच रामरक्षा स्तोत्र म्हणत असताना त्याचसोबत तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण देखील करायचे आहे. कारण रामाचा भक्त हनुमान आहेत आणि हनुमानाशिवाय रामाची कोणतीच पूजाही पूर्ण होत नाही. प्रत्येक पूजा ही अपूर्ण राहते. त्यामुळे अगोदर हनुमान चालीसा वाचावी, त्यानंतर रामरक्षा स्तोत्र वाचावे, जेणेकरून की तुम्हाला रामनवमीचे संपूर्ण फळ हे मिळेल. तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये रामनवमीविषयी विशेष आणि आवश्यक अशी माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा व कमेंटमध्ये रामचंद्र की जय किंवा मग श्रीराम असे लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि येणाऱ्या रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.